नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सोलापूर महानगरपालिकेत मिळाले अभूतपूर्व यश. आम्हाला पण लावू ना. काय संबंध सोलापूरमध्ये भाजपाला काय सांगाल? सोलापूरकरांना ज्या अपेक्षा आहेत विकासाच्या त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत. आणि अनेक विमानसेवा असेल, पाणीपुरवठ्याचं टेंडर असेल, 100 बसेस असतील, या सगळ्या कामांना जी अपेक्षा सोलापूरकरांची होतीये पूर्ण, त्या अनुषंगाने या भारतीय जनता पार्टीला सोलापूरकरांनी इतका मोठा ऐतिहासिक कौल दिलेला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब व शहराच्या अध्यक्ष रोहिणी तर्वेकर यांनी आधीच जाहीर केलं होतं की मिशन 75 भारतीय जनता पार्टीकडून मला वाटतं आतापर्यंत हाती आलेल्या निकालात 78चा टप्पा पूर्ण झालेला आहे. आणखीनही काही जागा सायंकाळपर्यंत वाढतील अशी खात्री आहे. या विजयासाठी मी भारतीय जनता पार्टीचे सर्व पक्ष पदाधिकारी, सर्वसामान्य कार्यकर्ता, विशेषतः सोलापूर शहरात असलेल्या भारतीय जनता पार्टी विचाराच्या मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो. हे तुम्हा सर्वांचं यश आहे. काँग्रेसला आतापर्यंत एकच जागा मिळाली. काँग्रेस कधी काळी सत्तेत होतं, मात्र आता यासाठी सर्वस्व दुर्दैवी खासदार असलेल्या प्रणिती शिंदे हे एकमेव जबाबदार आहेत. नगरपालिकेच्या वेळेस मी बोललो होतो की त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून फक्त दिल्लीत राहणं पसंत केलेलं आहे. राहुल गांधींच्या सहवासात जास्त राहिल्यामुळे प्रणितीताई त्यांच्या बहिणीप्रमाणेच अशा बेताल वक्तव्य प्रचारात सुद्धा त्या स्ट्रॅटेजीमुळे आज काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांचं नुकसान झालं आहे. आम्ही त्या भागात लढत द्यायचा प्रयत्न केलेला आहे, परंतु आपल्याला माहिती आहे की सोलापुरात अनेक भाग हे MIMच्या विचाराचे भाग होते आणि त्या अनुषंगाने त्यांना त्या ठिकाणी व्यवसाय मोठं म्हणता येणार नाही. मागच्या वेळेस 9 होते, त्यातही त्यांचं कमी झालेलं आहे. परंतु महाविकास आघाडीचे सुपडा साफ त्या ठिकाणी झालेलं आहे. लोकांनी स्पष्टपणे मॅन्डेट भारतीय जनता पार्टीला दिले. 8 जागा आलेल्या आहेत. काय फार ते त्यांचं महत्व देत आहे तुम्ही हे करून? 8 जागा आलेत. 2 नंबरचं काय महत्व देत आहे? भारतीय जनता पार्टी 80 ते 85च्या फरकाने राष्ट्रवादीने युती केली होती, मात्र कुठेतरी 4 जागांवर त्यांना समाधान मानावं. काय उत्तर असणार आहे? तुमच्यावर आरोप त्याही नेतृत्वाने पक्षामध्ये कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी जी भूमिका घेऊन निवडणूक हाताळायची असती ती न करता स्वतःपुरतं प्रभागातच मर्यादित राहिल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचा पराभव झालेला आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पराभवाला ते स्वतः इथलं नेतृत्व जबाबदार आहे. महापौरचा जो विषय आहे, आता कुणाला संधी मिळू? भारतीय जनता पार्टीची प्रदेश कमिटी, विशेषतः मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि जयकुमार गोरे साहेब हे त्याबाबतचा निर्णय घेतला.